हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जे 5 जे वेगवेगळे पदांसाठी जी रिक्रूटमेंट आली होती, ज्याची लास्ट डेट होती 15 जानेवारी 2025. ओके, तोपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा होता. ओके, त्यामध्ये बेसिकली सगळ्या जे पाचीच्या पाची पोस्टसाठी जी एक्झाम कधी असणार आहे, एक्झाम ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असणार आहे. ओके, तर त्याच अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने तुम्हाला एक्झामचं वेळापत्रक प्लस सिलेबस वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्हाला किती मार्काचा पेपर येणार आहे आणि पेपर पॅटर्न कसा असणार आहे, तुमचं सिलेबस कसं असणार आहे, ते सगळं वेबसाईटवर दिलेलं आहे. ओके, तर तेच हे सगळं आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर प्लीज व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि आमचे जे लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जे ॲप आहे डाउनलोड करा. त्याच्यावर जे कोर्सेस आहे जे नागपूर महानगरपालिकेसाठी ते तुम्ही परचेस करू शकता. ओके, तर चला सुरू करूया आपण. जसं की तुम्ही नागपूर महानगरपालिकेचं हे वेबसाईट जसं ओपन कराल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे सिलेबस दिसणार आहे. नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं वेबसाईट. ओके, कुठलंही खोटं इन्फॉर्मेशन नाही आहे, हे खरं इन्फॉर्मेशन आहे. ही PDF आहे, हे डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला पाचीच्या पाची पोस्टचे तुम्हाला सिलेबस मिळेल. ओके, त्यानंतर सिलेबसची एक सूचनापत्रक आहे आणि तुम्हाला हे टाईम टेबल म्हणजे एक्झामचं टाईम टेबल म्हणजे कुठल्या तारखेला कुठलं पेपर आहे, कुठल्या शिफ्टला कुणाचं पेपर आहे ते तुम्हाला कळेल. ओके, त्या पद्धतीने तुम्ही हे तिन्ही चारही जाऊन तुम्ही बघू शकता. यामध्ये सर्वात पहिलं आपण टाईम टेबल बघूया. ओके, याचे दिलेलं ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक. ओके, हे आजच्याच डेटला 4 तारखेला याचं वेळापत्रक आलं होतं. ओके, बघू शकता तुम्ही. ओके, त्यामध्ये यांनी सांगितलं आहे की जे गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले होते, त्या अनुषंगाने आता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि शिफ्ट आणि वेळ खालीलप्रमाणे आहे. ओके, तर यामध्ये तुम्ही बघू शकता वृक्ष अधिकारीची एक्झाम कधी आहे बघा. याची 20 मार्चला सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत शिफ्ट 1मध्ये. ओके, त्याच्या कनिष्ठ अभियंता जो विद्युतवाला आहे 20 तारखेला दुपारी 1 ते 3 शिफ्ट 2. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा 9 ते 11ची शिफ्ट 1. 24 तारखेची पुन्हा 1 ते 3ची शिफ्ट 3. म्हणजे कनिष्ठ अभियंत्याची 3 शिफ्टमध्ये एक्झाम आहे. ओके, 20ला आणि 24ला. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक एक 24 तारखेला, 25 तारखेला, 25 तारखेला. ओके, म्हणजे याचीसुद्धा 3 शिफ्टमध्ये परीक्षा आहे. ओके, बघू शकता तुम्ही. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 26 आणि 27ला हे 3 शिफ्टमध्ये तुम्हाला एक्झाम दिसते. ओके, ठीक आहे. आणि नर्स परिचारिका जे GNM. ओके, GNM लिहिलेलं आहे. ओके, तर जे नर्स परिचारिकासाठी 27 तारखेला 2 शिफ्टमध्ये. ओके, दुपारी 1 ते 3च्या दरम्यान एक शिफ्ट आणि त्याच्यानंतर आहे 27 तारखेला 27 मार्चला 5 ते 7च्या दरम्यान शिफ्ट 3. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला पेपर आहे तुमचं. ओके, तर तुम्हाला हे कळालं की पेपर नर्स परिचारिकेचं जे पेपर असणार आहे ते कधी असणार आहे तुमचं 27 मार्चला दुपारी 1 ते 3चे एक पहिलं पेपर पहिली शिफ्ट आणि दुसरी आहे 27 ते 27 मार्चला संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तिसरी शिफ्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला 2 शिफ्टमध्ये नर्स परिचारिकेचं तुम्हाला पेपर दिसते. बाकी सगळ्यांनी पण आपापले बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड कुठे बनेल तुम्हाला महानगरपालिकेच्या NMC-Nagpur.gov या संकेतस्थळावरून. ओके, रिक्रूटमेंट ह्या लिंकवर जायचं आणि 17 मार्चपासून तुम्हाला हे तुमचं हॉल कार्ड भेटणार आहे म्हणजे ॲडमिट कार्ड भेटणार आहे. त्यावर तुम्हाला तुमचं पेपरचा ॲड्रेस कुठला असेल. आता बरेच ॲड्रेस होते सगळ्यांना माहिती आहे. तर आपापल्या विभागामध्ये जसं की पुण्याच्या लोकांनी सातारा, पुणे वगैरे दिलं होतं, कोल्हापूर दिलं होतं, असे भरपूर सेंटर होते. तर हे आपलं सेंटर तुम्हाला 17 तारखेला कळून जाणार की नाही तुमचं सेंटर कुठे असणार आहे, तुमची एक्झाम कुठल्या शिफ्टमध्ये असणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून घेणे, परीक्षेस वेळेवर उपस्थित राहणे संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील. ओके, आणि संकेतस्थळावरचं जे प्रवेशपत्र पाहिले नाही अथवा डाउनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस विचार केले जाणार नाही. ओके, सो दॅट्स वाय 17 मार्चला तुम्ही सगळं डाउनलोड करा. ओके, आपापलं वेळापत्रक बघून घ्या कुठल्या शिफ्टला कधी एक्झाम आहे आणि तुम्ही त्या एक्झामला अवेलेबल राहायचं. ओके, त्यानंतर त्यांनी तुम्हाला एक सिलेबसचं हे दिलेलं आहे. सिलेबस जोडण्यात आलेलं आहे 5 पदांसाठी प्रपत्र अमध्ये. मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला किती याच्यामध्ये बघा काय ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक ज्ञान, पदाशी संबंधित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ओके, म्हणजे एकूण 100 प्रश्न असतील तुम्हाला, MCQ असतील. प्रत्येक
याला तुम्हाला 2 मार्क्स असतील, लक्षात ठेवा. ओके, 100ला म्हणजे 200 मार्काची तुमची हे असणार आहे, पेपर असणार आहे आणि सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिट भेटणार आहे. ओके, सगळं ऑनलाईन पेपर होणार आहे. जर तुम्हाला दिव्यांगमधून येणार आहे तुम्हाला 20 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहे, म्हणजे 140 मिनिट तुम्हाला पेपर सोडवायला मिळेल जर तुमच्याकडे स्क्रिप्ट असेल तर. ओके, ठीक आहे, दिव्यांगमध्ये. ओके, जर तुम्हाला स्क्रिप्ट घ्यायचं असेल तर परीक्षेच्या 7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला याच्यावर मेल करून तुम्हाला स्क्रिप्ट घ्यावं लागेल. म्हणजे जे दिव्यांग असतात त्यांच्यासाठी आपल्याला कोणीतरी दुसरा येऊन पेपर लिहितो. ओके, ठीक आहे, त्याला स्क्रिप्ट म्हणतात. ओके, सगळ्यांना कळालं. 100 MCQ असणार आहे. प्रत्येक MCQला 2 मार्क भेटणार आहे. 120 मिनटामध्ये 100 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे. ओके, यामध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्क्स नसणार आहे. एवढं इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सिलेबस बघू शकता. प्रत्येक वेगवेगळ्या पोस्टचे सिलेबस दिसतात. ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी, कनिष्ठ बीएसाठी. ओके, मराठीचे 15, इंग्रजीचे 15. ओके, त्याच्या इंटेलेक्च्युअलचे 15 MCQ, जनरल नॉलेजचे 15 MCQ. ओके, अशा पद्धतीने. आणि जे डोमेन स्पेसिफिक म्हणजे जे इंजिनिअरिंगचे रिलेटेड 40 MCQ. ओके, हे सगळं दिलेलं आहे. याच्याशी MCQ येतील, तसं बघून घ्या तुम्ही. ओके, हे इंजिनिअरिंगचं झालं. त्यानंतर सिलेबस फॉर कनिष्ठ अभियंतासाठी मराठी, इंग्रजी आणि इंटेलेक्च्युअल 15 आणि जनरल नॉलेजचे 15 आणि बाकी त्याचे डोमेन स्पेसिफिक 40 MCQ. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा तुम्ही डिटेल सिलेबस आहे. हा सिलेबस बघूनच तुम्ही अभ्यास करायचा. आणि हे GNM आता बेसिकली आपले जे नर्सिंगचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे. ओके, तर बघा काय झालं, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिळून 30 MCQ येणार आहे. लेवल काय असणार आहे, 12वीची लेवल. ओके, 12thची लेवल असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 12वीचं जे ग्रामर आहे ते येणार. ओके, याच्यामध्ये मराठीवर 15 MCQ येणार आहे. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ, उपयोग आणि उतारा यावर. लक्षात ठेवा, याच्यावर एक उतारा येणार आहे. ओके, कॉम्प्रेहेन्शन म्हणतात त्याला. ओके, कॉम्प्रेहेन्शन बेस्ड MCQ येणार आहे मराठीमध्ये सुद्धा. म्हणजे एक उतारा येणार आहे. उतार्यावर तुम्हाला खाली मग इथे तुम्हाला हा उतार्यावर MCQ येतील सोडवायला. ओके, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये काय असणार आहे, इंग्लिशचे 15 MCQ, जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर. ओके, त्याच्यानंतर ग्रामर. ओके, इडिझम अँड फ्रेजेस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे वाक्यात उपयोग म्हणतात सरळ सरळ. ओके, देअर मिनिंग अँड युजेस अँड कॉम्प्रेहेन्शन. ओके, इथे सुद्धा कॉम्प्रेहेन्शनमध्ये तुम्हाला एक उतारा येईल आणि त्याच्यावर MCQ. ओके, तर मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उतारा येणार आहे तुम्हाला. ती उतारा वाचून MCQ आणि बाकी सध्या जे जनरल जे याचे ग्रामरचे MCQ तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये बघायला मिळतील. ओके, त्याच्यानंतर जर तुम्हाला इंटेलेक्च्युअल टेस्टबद्दल जर आलं तर ते पण लेवल 12वी लेवलचं आहे. याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि असेसमेंट येईल तुम्हाला. लॉजिकल बेस्ड MCQ येणार आणि अरिथमॅटिक बेस्ड MCQ. ओके, लॉजिकल इंटेलिजन्स. ओके, म्हणजे लॉजिकल बेस्ड MCQ क्वेश्चन्स अँड अरिथमॅटिक बेस्ड MCQ तुम्हाला इथे बघायला मिळतील 15. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे तुम्हाला 12वी लेवलचे 15 MCQ. म्हणजे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. ओके, मॉडर्न इंडियाची हिस्ट्री. तर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीविषयी तुम्ही वाचून जावा. जसं की तुम्हाला मुघल, पानिपतची लढाई वगैरे, जसे RRBमध्ये जे जुने क्वेश्चन्स येतात जे म्हणजे हे आपण स्टॅटिक GK असं म्हणू शकतो आपण याला. ओके, याच्याशी रिलेटेड. देन जॉग्राफी, इंडिया, महाराष्ट्र. महाराष्ट्राची जॉग्राफी, नद्या, त्याच्यानंतर डान्स, लावणी, त्याच्यानंतर पर्वत, शिखर. ओके, आणि इंडियामधलं सुद्धा तेच जॉग्राफी तुम्हाला वाचावं लागेल. इंडियन इकॉनॉमी, रिलेटेड टू द इकॉनॉमी, पॉलिटी तुम्हाला वाचावं लागेल. त्याच्यानंतर आहे स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शन ऑफ विलेज ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, म्हणजे सगळं वाचावं लागेल. स्टेटविषयी, विलेजविषयी. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीचं असतं ते सुद्धा तुम्हाला इथे वाचावं लागेल. बेसिकली याच्यावर तुम्ही हा जो NMCचा नागपूर महानगरपालिकेचा NMCचा पेपर असणार आहे. तर NMCविषयी नागपूर महानगरपालिकेचं जे NMC आहे, NMCविषयी त्याची स्थापना कधी झाली आहे, त्याच्यानंतर NMC कुठल्या ॲक्टच्या अंडरमध्ये NMC फॉर्म झालेला आहे. ओके, याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कोण असतो NMCचा, कोण निवडून देतं, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यावर येऊ शकतो. ओके, तुम्ही ओल्ड MCQ तुम्ही बघू शकता. ओल्ड MCQ सोबतच म्हणतो आहे की तुम्ही जो आमचं जे लर्न नेक्स्ट नर्सिंगचं जे टेस्ट सिरीज आहे ते तुम्ही घेऊ शकता. एक 499 रुपयातच आहे आय थिंक समथिंग. ओके, तर तो तुम्ही इथून घेऊ शकता. ओके, याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलं. देन सोशल रिफॉर्मर्स इन इंडिया. ओके, म्हणजेच जेवढे पण आपले साहित्यिक होऊन गेलेले आहे या जे सेवक होऊन गेलेले आहे महाराष्ट्रातले. ओके, त्यांच्याविषयी MCQ येऊ शकतात. जसे की महात्मा गांधी महाराष्ट्रात पण काम केलं त्यांनी. विनोबा भावे आहेत. ओके, त्यानंतर अण्णाभाऊ साठे आहेत. ओके, बडे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. शिवाजी महाराज आहेत आपले. ओके, त्याच्यानंतर जिजाऊ माता आहे. ओके, असे भरपूर जे पण सोशल रिफॉर्मर्स इन महाराष्ट्र त्यांच्याविषयी MCQ तुम्हाला येऊ शकते. त्याच्यानंतर करंट अफेअर्समध्ये जसं की
स्पोर्ट्स असू शकतं, ऑलिम्पिकवर क्वेश्चन येऊ शकतं, की आता अकॅडमी अवॉर्ड्स झालेले आहे आपले, जस्ट लाईक ऑस्कर्स त्याच्याविषयी, फिल्मफेअर अवॉर्ड्स, ओके, टेनिस, खो खो, फुटबॉल, हॉकीविषयीचे जे क्वेश्चन्स आहे, स्पोर्ट्स आणि करंट अफेअर्समध्ये जसे अभि डोनाल्ड ट्रम्प तिकडून निवडून आलेले आहेत, जसे की इंडियामध्ये आता जे करंट जे गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. ओके, जसे की नवीन नवीन पदावर जसे आपले इलेक्शन कमिशनचे नवीन अधिकारी झालेले आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्रात नवीन अधिकारी आले आहेत मोठ्या मोठ्या पदांवरती. देन त्याच्यानंतर आहे रिलेशन्स अँड नेबरिंग कंट्रीज, जस्ट लाईक पाकविषयी, श्रीलंकाविषयी, नेपाळविषयी. ओके, म्हणजे क्वेश्चन्स येऊ शकतात की बाबा कशा पद्धतीनं जुडलेले आहेत, जिओग्राफी, सोशल हिस्ट्री, क्लायमेट, डिस्ट्रिक्ट, दॅट इज नागपूर महाराष्ट्राविषयी डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. लोकल इश्यूज अँड फीचर्स स्पेशलिस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट, जसं स्पेशलिस्ट ऑरियनसाठी फेमस आहे नागपूर. ओके, सो जस्ट लाईक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात किंवा नागपूर कशासाठी फेमस आहे. त्यानंतर नागपूरचं क्षेत्रफळ किती आहे, नागपूर कशासाठी फेमस आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ओके, सोशल हिस्ट्री लाईक नागपूरचं जे वैशिष्ट्य काय आहे. ओके, रामटेक वगैरे. त्याच्यानंतर आहे संघाचं जे हे आहे संघाचं जे म्हणतो ना आपण जे हेडगेवार भवन वगैरे आहे त्याच्याविषयी क्वेश्चन येऊ शकतो. क्लायमेट, नागपूरमध्ये क्लायमेट कसं असतं, कशा कशा पद्धतीने, जॉग्राफी. ओके, म्हणजे क्षेत्रफळ, किती क्षेत्रफळामध्ये नागपूर पसरलेलं आहे, असे क्वेश्चन्स येऊ शकतात त्याच्यावर. ओके, त्याच्यानंतर आहे डोमेन म्हणजे याच्यामध्ये आपलं पूर्ण नर्सिंगविषयी क्वेश्चन येईल. ओके, तर नर्सिंगविषयी याच्यामध्ये आपण RCH प्रोग्राम, ओके, हां, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, नर्सिंग आर्ट्स, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2, मेंटल हेल्थ, सायकॅट्रिक नर्सिंग, मिडवायफरी, गायनेकोलॉजी, पिडियाट्रिक, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2, बायोकेमिकल वेस्ट मॅनेजमेंट. ओके, BMWवर तुम्ही फोकस करा, कारण यांनी BMWचं नाव दिलेलं आहे. NMC आहे तर डेफिनेटली ओके, पूर्ण जे BMW आहे NMCच हँडल करतो आहे. जसे नागपूर GMC आहे, IGMC आहे, मोठे मोठे जे मेडिकल कॉलेजेस आहे, जसे की नागपूर एम्स आहे, सगळ्यांचं बायोमेडिकल वेस्टसाठी सगळ्यांची BMWचे जे नियम असणार ते NMCचे असणार आहे. तर डेफिनेटली BMWवर थोडंसं हे फोकस करा. देन NMCचं रोल इम्युनायझेशनशी रिलेटेड, इम्युनायझेशन व्यवस्थित करा. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क रिलेटेड टू द ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला वाचावं लागेल. ओके, तर बेसिकली नर्सिंगविषयी सगळं करा, बट बेसिकली BMW, इम्युनायझेशन, ओके, याच्यावर जास्त फोकस करा. RCH प्रोग्राम, ओके, जे NMCच्या अंडरमध्ये ज्या गोष्टी येतात, जे की नर्सिंगचे रिलेटेड, ज्या की इम्युनायझेशन होऊ शकतात, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट होऊ शकतात, RCH प्रोग्राम होऊ शकतात. ओके, भरपूर साऱ्या माता आणि गरोदर महिला यांच्याविषयी वगैरे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला करावं लागेल. हे 40. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. ओके, 15 15 15 15 हे झाले 60 MCQ आणि 40 हे तुमचे नर्सिंगचे MCQ बनतील इथे. ओके, त्याच्यानंतर हे सेम वृक्ष अधिकारीसाठी सुद्धा HSCचंच आहे. ओके, हे तुम्ही सिलेबस बघू शकता. ओके, त्यानंतर लास्ट वन सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा सिलेबस दिलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावरून सगळं तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, तुम्हाला काय सिलेबस कशा पद्धतीनं. ओके, आता तुम्हाला सांगू इच्छितो की लर्न नेक्स्ट नर्सिंगचा जो कोर्सेस आहे ते लॉन्च झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, हे परचेस करू शकता. याच्यावर तुम्हाला नागपूर महानगरपालिकेची फक्त 399 रुपयामध्ये, बघा एकदम कमी याच्यामध्ये आहे नागपूर महानगरपालिकेची. याच्यामध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू सिलेबस म्हणजे 60, 40, 30 हा तुम्हाला टेस्ट मिळतील. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे नर्सिंग सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज मिळेल तुम्हाला आणि मॅथ ॲप्टिट्यूडचे व्हिडिओ मिळतील. ओके, सोबतच तुम्हाला NMC बेस्ट जे 60-40 नुसारसुद्धा एक जवळपास 20 तुम्हाला पेपर्स देण्यात येतील. नर्सिंगचे पूर्ण पेपर्स मिळतील तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड जे मॅथमॅटिक्स आहे, ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स, अरेथमॅटिक्स याच्याविषयीही सुद्धा आम्ही 12 ते 13 टॉपिकचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे हे सुद्धा याच्यात मिळेल फक्त 399 रुपयामध्ये आणि 6 मंथ याच्यामध्ये व्हॅलिडिटी तुम्हाला मिळेल. तर डेफिनेटली मी सांगतो आहे की 399 रुपयामध्ये तुम्हाला बरंच मोठं हे मिळेल. ओके, सोबतच तुम्हाला जर हे करायचं असेल तर मराठी आणि इंग्रजी ग्रामर वगैरे, तर हे आरोग्यसेवकची पण घेऊ शकता. हे फक्त 300 रुपयामध्ये आहे. ओके, आरोग्यसेवक आणि सेविका ह्या दोन्ही टेस्ट आहेत, तर दोन्हीमधूनही तुम्ही हे करू शकता. ओके, दोन्हीही घेऊ शकता तुम्ही. ओके, 2 मिनटं. ओके, हे जे आरोग्यसेवक आणि सेविका, ओके, हा दोन्हीही टेस्ट तुम्ही घेऊ शकता, कारण याच्यानुसारच तुम्हाला NMCचा पेपर मिळेल. ओके, हे सुद्धा सेम IBPS पॅटर्ननुसार, TCS पॅटर्ननुसारच पेपर आहे. हवाला 60-40चा
बेसनुसार, तर डेफिनेटली मी असं म्हणेल की नागपूर महानगरपालिकेसाठी तुम्ही अभ्यास करत असेल आयदर ते घ्या, नाहीतर याच्यातला आरोग्य सेविकेचा टेस्ट तुम्ही उचलू शकता 300 रुपयामध्ये. ओके, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, सो होप सो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा, लाईक करा आणि फटाफट अभ्यासाला लागा. 27 मार्चला तुमचा एक्झाम असणार आहे नर्स GNM परिचारिकेसाठी. ओके, सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.